शिकायला काय मिळालं म्हणजे ज्याही पैऱ्यानं दिला, आता जसं तुम्ही 30-40 जणांना कॉल केलं, येणारा काल तुमचा असणार आहे, म्हणजे तुमचा काय निर्णय असेल त्यावेळेला? ज्याही पैरं नाही दिलं त्यांना 100% आम्ही त्यांच्याशी गाड्या खेळू. आज पैरा नव्हता, 2-3 दिवस झालं मी 30-40 जणांना मेसेज फोन केले, कोणीच होकार नाही दिला. खूप जणांनी म्हणजे नाकारला आम्हाला. आता सुरुवातीला सांगितलं 30-40 जणांना कॉल करून सुद्धा नाकार, याच्या मागे काय बोलाल तुम्ही आता? नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे पालेगावामध्ये, आपले ज्ञानेश्वर दादा कोलेकर आहेत यांच्या घरी. आणि पालेगाव म्हटलं तर नक्कीच बिंजोर बैलगाडा क्षेत्रामध्ये या पालेगावचं नाव झालं आहे. खूप मोठं नाव केलं तो पालेगावच्या बादलनी, त्यानंतर बावरे, आणि आत्ता नावारूपाला येते तो रुद्रा. आता रुद्राची आपण माहिती करूया. आज पण चांगला पळाला, बोंडलीच्या मैदानामध्ये गुलाल पण घेतले त्यांनी, तर त्याची माहिती करूया. कारण कुठेतरी आज बैलगाडा शर्यत क्षेत्र म्हटला तर नक्कीच प्रत्येक बैलाची माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला पोहोचत असतं, आणि रुद्राची पण माहिती पोहोचत आहे. चला बघूया, आपण त्यांच्याशी बोलू काय बोलतात. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता रुद्रा. आता रुद्राची माहिती करूया. समोर बसलेत आपले दादा. दादा, तुमची ओळख सांगा. मी संदीप वारिंगे. आमचा बैल पळतो दक्ष प्रकाश वारिंगे, अरुण शेठ वारिंगे आणि संदीप शेठ वारिंगे या नावाने बैल पळतो आमचा. बरोबर. आता बैलाची खरेदी वगैरे किंवा कुठून बैल घेतला आहे, दावणीला किती दिवस झालं पळतं, ही माहिती द्या मला. हा बैल आम्ही घेतलेला, माझा मावशीचा मुलगा आहे उमेश विषे म्हणून रायतेगावचा, त्याच्याकडून आम्ही बैल आणलेला. बैल बांधलेला होता. मी बोललो बैल आम्हाला हवा आहे. बैल त्याने एका शब्दावर दिलेला आम्हाला मन खोलून, आणि बैलाला आमच्या इथे 2 वर्ष आहे बैल, आणि कंटिन्यू पळतोय. आणि पहिल्यांदाच मुलाखत होते बघा. मला बरेच वेळेला दादानी सांगितलं, हे बाजूला इथे बसले ज्ञानेश्वर दादाचा मुलगा आहे तो, बाईट घ्यायला या. पण कुठेतरी माझी पण गडबड असतं, कारण मैदानामध्ये मला खूप साऱ्या बाईट असतात, आणि बाईट घेतो. आणि आज जो गुलाल झालेला आहे, आज जी गाडी झालेली ही सांगा. आज गाडी झाली आमची बाजूचाच गाव, म्हणजे गावाचं नाव नाही घेत मी, पण त्याच्या अगोदर आमची झालेली सुतामध्ये झाली शर्यत. आज आम्ही त्यांना 2-3 चकड्यात टाकलेलं आहे. म्हणजे 2 चकड्याचं अंतर दिलं. आज 2 चकड्याचं अंतर दिलेलं आहे. बरोबर. आज बैलाला पैरा नसताना आम्ही बैल अड्ड्यात नेला, अड्ड्यात नियोजन केला, आणि बैलाला पब्लिकला टाकला डायरेक्ट, काही विचार न करता पब्लिकला टाकला, आणि बैलाने इज्जत ठेवली आपली, आणि गुलाल घेऊन दिला. मग कुठल्या गांधी पळतो तो पब्लिकला टाकला? अगोदर बैल उजवीत आतमध्ये पळतो, पण आज उजवीत पब्लिकला टाकलेला बैल डायरेक्ट. म्हणजे झाला दोन्ही गांधी फिट झाला आता. हा, दोन्ही गांधी फिट झाला. आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं आता कुठेतरी पैरा नव्हता, मग अचानक मैदानामध्ये नियोजन कोणतं नियोजन झालं आज? अचानक गावातलाच बैल नियोजन झाला. नियोजन केला अमृतने, अमृत वारिंगे म्हणून, आणि तोच नियोजन करतो. प्रत्येक अड्ड्याचं नियोजन म्हणजे तोच करतो. बरोबर. आता कुठला बैल टाकला तो, बैलाची पण माहिती द्या. बैल लव शेट कोलेकर आणि गोरप्याचं एक प्रमोद वंडार पाटील म्हणून त्यांचा बैल आहे. तो टाकला हा, आणि तो तो आतून बाकासूर पळाला. म्हणून. हा, आणि कोणी पळवली गाडी ती आजची? गाडी आमचा फिक्स ड्रायव्हर आहे, संजय ड्रायव्हर डोक्याचा, एकदम विश्वासू ड्रायव्हर आहे, आणि तो सुद्धा पैरे करतो म्हणजे. बरोबर. आता 2 वर्ष झालं तुम्ही सांगितलं दावणीला आहे, आतापर्यंत काही राहिलेल्या बिंजोर किंवा काही गुलाला काय सांगाल? हा, गुलाला भरपूर झालेले आहेत. मध्ये मध्ये आलेली अडचण, पैऱ्यांसाठी अडचण येतेच, काय विषय नाही. तो प्रॉब्लेम सर्वांनाच चालू आहे. ते सर्वांना चालू आहे. बैल पळून सुद्धा पैरे देत नाही काही लोक. ठीक आहे, चालेल. काय वेळ प्रत्येकाची येते. प्रत्येकाची येते. आणि बरेचसे आता गाडा मालक बघा, प्रत्येक बाईट मध्ये तुम्हाला ऐकायला मिळत असेल, ज्यांनी पैरानं दिला आता त्यांच्याशी गाडी केली. तुमचं काय मत आहे? आमचं मत नाही, आमची इच्छा झाली तर आमची एकदम नियोजन करून आम्ही त्यांचा पण कार्यक्रम करू. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी त्यांच्याशी पण केला. केलो आम्ही. आमचा बैल कमी नाहीये. बरोबर, होऊन जाऊ दे. आता तुम्ही पण केला, आणि कदाचित कालात तर पैऱ्यामध्ये पण पळला त्यांच्यासोबत. हा, पैऱ्यामध्ये पण पळू. ज्यांनी पैरे नाही दिले त्यांना पण आम्ही थोडा वेळ थांबून पैरे देऊ. बरोबर आहे. आता रुद्राची मला प्रॉपर माहिती द्या. आता तुम्ही सांगितलं सुरुवातीचा जो काल होता, आणि तुम्ही हाणला, कधी आणला तो? रुद्राला 2 वर्ष झाली. गेल्या वर्षी पाऊस केला, गेल्या वर्षी पाऊस केला आणलेला. मग त्याला शिकवलं आम्ही, आणि मावशीच्या मुलाकडे होता तेव्हा प्रॉब्लेम होता त्याला, म्हणजे बाहेर जायचा. आम्ही आणला, डायरेक्ट शर्यत केली. तिथून बैलाने आम्हाला नाराज नाही केला. अजून एक बैलाची खासियत आहे, किती झालं तर बैल तास शिवत नाहीये कुठलंच. या बाजून त्या बाजूला कधीच गेला नाही आजपर्यंत, कधीच नाही गेला. बरोबर. आता मग तुम्ही घेतला त्यावेळेला तुम्ही म्हणजे बघितलेला का पलताना त्यांच्याकडे? काहीच नाही बघितला. मावशीच्या मुलात बैल बांधलेला होता. मी बोललो बैल का बांधलेला? तो बोलतो टाईम नाही मला. त्यांनी मन खोलून बैल दिला, आणि मग आमच्या पोरांनी मेहनत घेतली सर. कुठेतरी आता तुम्ही सांगितलं त्यांनी म्हणजे मन खोलून दिला, म्हणजे कुठेतरी बघा प्रेमाने आणि नात्याने दिलेलं कुठेतरी वस्तू पण आपल्याला लागून जाते. ती काय लागून जाते. मावशीच्या मुलगाने त्याच मन खोलून दिला, आणि तो सुद्धा येतो शर्तीला त्याच्या. बघतोय म्हणजे बघतोय येऊन. आजच्या गुलालाचा आनंद आज बघितला का त्यांनी? हा, आज पण बघितला. आणि आज त्याचा बैल होता शंभू म्हणून, तो सुद्धा 2 वर्ष झाला बॅकफुटलाच गेलेला. आज त्याने अड्ड्यात आणला, आणि त्याला पण गुलाल भेटला आज. बघा चांगली गोष्ट वाटली. बघा म्हणजे कुठेतरी दोन्ही बैलांचा आता एकमेकाला आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. आणि
खास म्हणून आमची शायनरला भावपूर्ण श्रद्धांजली आहे. कारण की शायनरमुळे आम्हाला थोडं वरती यायला भेटलं, चांगले चांगले पैरे झाले. म्हणजे आजचा गुलाल हा शायनरला शायनरला समर्पित आहे. बघा. कारण की कुणाल पाटील म्हणून आहेत देसाईचे, त्याने आम्हाला कोणतेही विचार न करता कधी प्रत्येक टाइमला बैल दिलेला आहे. बघा आणि म्हणजे त्याच्यामुळे रुद्रा थोडा वरती आलेला आहे, म्हणजे शायनर मुळे कुठेतरी बैल चर्चेला आला. चर्चेला आला. चर्चेला बघा म्हणजे कुठेतरी संबंधित जपले जातात आणि कुठेतरी आज तुम्ही मन मोकळे मनामध्ये बोलतात की आजचा गुलाल शायनरला. शायनरमध्ये काय सांगाल थोड्याशा आठवणी शायनर विषयी? शायनरच्या आठवणी म्हणजे पहिला गुलाल आमचा उसाडण्यात झालेला, तो नियोजन सुद्धा अमृतने केलेला. त्याच्यानंतर कोंडगावला एक शर्यत झालेली आमची, ती सलग गाडी 20-25 वेळेला गाडी पडली नव्हती, ती गाडी आम्ही पाडलेली. तेव्हा खूप आनंद झालेला आम्हाला. बघा म्हणजे जी गाडी परत नव्हती तिच्यावर कुठेतरी विजय मिळवला. हा, विजय मिळवला. कोंडगाव भिवंडीची गाडी होती ती, आणि तिच्यावर विजय मिळवला आम्ही. आता कसं काही नियोजन चालू आहे रुद्राचं? आता तुम्ही सांगितलं पहिऱ्यांना अडचण येतं, तुम्ही सांगितलं की आज पहिरा सुद्धा नव्हता तरी मैदानामध्ये बैल घेऊन पहिला सुद्धा नव्हता. पोरं बोलतात बैल न्यायचा का नाही, मी बोललो बैल न्या टेम्पोत. अमृत बोलतो बैल न्यायचा अड्ड्यात. बैल नेला, नियोजन केला आणि परफेक्ट कार्यक्रम केला पोरांनी. बरोबर. मी सुद्धा नव्हतो आज अड्ड्यात, पण पोरांनी केलं सर्व. म्हणजे कुठेतरी जी आता तुमची मेहनत घेणारी मुलं आहेत, नियोजन करणारी मुलं आहेत, कुठेतरी त्यांच्यावर पण विश्वास आहे तुमचा की तुम्ही जाऊन करा. हो, ही पोरं पूर्ण दिवस रात्र बेर कधी पण येतात, रात्री राऊंडच मारत असतात, काय ना काय चालू असतं त्यांचं. बरोबर. आता एकदा मला सांगा गाडी रुद्राची कुठल्या नावाने पळते ते? गाडी पळते दक्ष प्रकाश वारिंगे, प्रणव अरुण शेठ वारिंगे आणि संदीप शेठ वारिंगे या नावाने पळते. या नावाने गाडी पळते. आणि आता या सीझनला, चालू सीझनला किती गुलाला झाली? चालू सीझनला मला वाटतं फक्त 3 या 4 गुलाल पडलेत आणि बहुतेक गुलाल झालेले आहेत. बरोबर. म्हणजे कुठेतरी मला वाटतं तुमचा 15-16 गुलाल झालेले आहेत चालू सीझनला. चालू म्हणजे season ला, कमी या सीझनला. कमीच पळवतात म्हणजे तुम्ही? हो, कमी पळा. आमचं कसं आहे, अड्ड्यातून एकदाच काढतो बैल, हप्त्यातून एक आठवड्यातून एक आठवड्यातून एकदाच काढतो. ती पण आपली जवळचीच मैदान. जवळचीच मैदान करतो. आणि काही पोरं लहान आहेत त्याच्यामुळे विचार करून जरा आम्ही जवळच पळवतो. म्हणजे कुठेतरी त्यांच्या शिक्षणाचा वगैरे त्यांचं शिक्षणाचं पूर्ण संडे वगैरे असला का मग बैल काढतो. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी सर्वांचा विचार केला जातोय. हा, सर्वांचा विचार केला. आता बोनिवलीच्या मैदानाच्या काय सांगाल, काही गोष्टी माहिती? म्हणजे तुमचं आता मला वाटतं नियोजन करणारे पण ज्ञानेश्वर दादा पण तिथे असतात. हा, बोनीचा मैदान एकदम चांगला मैदान असतो, एकदम रितसर असतो एकदम. म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे नाहीत. आमचे पण असतात ज्ञानेश्वर कोलेकर, त्यांचा मुलगा बाबू कोलेकर, हे असतात तिथे नियोजनाला. बरोबर. आता पालेगावचं नाव सातत्याने मी बघतोय, गेले 3 ते 4 वर्षे बिंजोरला गाजतोय. बघा आता बादलचं तुम्हाला माहिती नाही, मला तुमचा संबंध चांगला आहे हो, की नाही? चांगले संबंध आहेत. चांगला आहेत ना. मग काय बोलाल, म्हणजे बादलमध्ये कधी विचार नाही केला का पलवायचा? बादलमध्ये विचार केलेला, पण तो पण थोडा मध्ये आजारी होता, त्याच्यामुळे त्यांची पण जरा चालू होती मेहनत. ठीक आहे, कधी ना कधी योगायोगाने पळू आपण पण. बरोबर. ते पण आपले जवळचे आहेत, वीर देसाई, आपले आदित्य देसाई चांगले जवळचे आहेत ना. जवळचे. पण बिंजोर क्षेत्रामध्ये आज पालेगावचं नाव खूप उंचावलंय बादल मुलं, काय बोलाल? हो, बादल म्हणजे आता मध्ये लंपीमध्ये थोडा कमी झालता, पण आज परत 1 नंबरला पळायला लागलाय तो. कधी बैल संपत नसतो. बरोबर. मालकाने पण त्याच्या खूप मेहनत घेतली, मुलासारखी मेहनत घेतली. आज परत त्याचं नाव 1 नंबरला आणून ठेवलेलं आहे बादलनी. बरोबर. आता जसंच बादल पळतोय, म्हणजे रुद्राकडून काय अपेक्षा असतील, जसं बालेगावचं नाव याच्या पुढे पण टिकून ठेवावं? हा, ते आम्ही करू. आता थोडं नियोजन, थोडं मोठं नियोजन करायचा विचार करू. प्रयत्न तोच करतो, अमृत वारिंगे. तोच सगळं नियोजन करतो आणि मोठे पैरे तोच करतो. तोच पैरो. म्हणजे आता त्याला पण आपण विचारूया अमृतदादाला. आणि बाजूला जो वासरू आहे, वासराची माहिती द्या ना. वासरूची माहिती म्हणजे आम्ही हा वासरू आता म्हशावरून घेतलेला आहे. पळतो आता बैल, चांगला पळतो. सध्या आम्ही शर्यत नाही करत, त्याच्या रेसल वगैरे देतो. शंकर म्हणून एक बैल होता आमचा, तो पण आता इथे मावल मुलशीला आहे. मग तो तिकडे दिल्यामुळे हा वासरू घेतला आम्ही. बरोबर. चला अमृतदादाकडे माहिती द्या, थोडक्यात त्याच्याशी बोलूया, काय बोलतात बघूया. मित्रांनो, आता दादानी सांगितलं कुठेतरी नियोजन करणारा खूप चांगला पाहिजे आणि कुठे छोटा, म्हणजे मला वाटतं वयाने छोटा आहे अमृत भाऊ. काय बोलाल, म्हणजे जो नियोजन केलं आज तुम्ही, मला वाटतं पैरा पण नव्हता दादाने सांगितलं आणि तुम्ही अचानक बैल कसा नेण्याचा निर्णय घेतला, काय बोलाल? आज पायरा नव्हता, 2-3 दिवस झालं मी 30-40 जणांना मेसेज फोन केले, कोणीच होकार नाही दिला. खूप जणांनी म्हणजे नाकारला आम्हाला. पण याचा फोन आला सकाळी मला का बैल न्यायचं का नाही. मी बोलू बैल ने तू अड्ड्यात गेल्यावर काहीतरी करू. आणि तिथं अड्ड्यात गेल्यावर केला पायरा, तिथं ना खाली नेला आणि आज उलटा टाकलेला पब्लिकने ना गुलाल घेतला. बरोबर. आता सुरुवातीला सांगितलं 30-40 जणांना कॉल करून सुद्धा नाकार, याच्या मागे काय बोलाल तुम्ही? आता प्रत्येक जण आपापल्या एजानुसार चालतो. म्हणजे लय जणांना फोन केले, पण लोकांना वाटतं का हा 2-3 गुलाल पडले म्हणजे बैल पळत नसेल. पण प्रत्येक बैल संपत नाही, तो मालकासाठी पळत असतो आणि आज तो
आमच्या पोरांसाठी ना मालकासाठी पळाला. पळाला आणि कुठेतरी त्यांनी गुलाल पण शायनरसाठी मिळाला. हा शायनरसाठी. शायनर म्हणजे आम्ही शायनर मुलंच वरती आलो आणि आज तोच आमच्यात नाही हीच खंत आहे. आणि शायनर असतं तर आम्ही 100% पळाला असतो. आज शायनरला गुलाल समर्पित. बरोबर. आता याच्यातून काय शिकलं तुम्ही? सांगितलं की प्रत्येक बैल आपला मालकासाठी पळतोय तो कधी कमी नाही होत. शिकायला काय मिळालं म्हणजे ज्याही पैऱ्यानं दिला, आता जसं तुम्ही 30-40 जणांना कॉल केलं, येणारा काल तुमचा असणार आहे, म्हणजे तुमचा काय निर्णय असेल त्यावेळेला? ज्याही पैरं नाही दिलं त्यांना 100% आम्ही त्यांच्याशी गाड्या खेळू. आणि ज्यांनी पैरं नाही दिलं ते 100% आम्हाला फोन करणारच. बैल रुटिंगला लागल्यावर त्यांना पण आम्ही वेटिंगला ठेवू. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी जसं आहे तसं उत्तर. हा जसं. बरोबर. चला आता जास्त वेळ नाही घेत, एकदा पुन्हा सांगा आता पुढचं नियोजन कुठं होतं आणि कुठेतरी तुम्ही नियोजन चांगलंच करणार. हा पुढचं नियोजन आता उसाटण्याला पळवणार आहे आणि बैल पब्लिकने पळणार आता 100. 1 तारखेपासून आता पुढचं खेळ म्हणजे पब्लिकला असणार हा आहे. पब्लिकला असणार आता. बरोबर. जाता तर काय बोलणार आजचा जो गुलाल होता या गुलालाविषयी? आजचा गुलाल होता म्हणजे आजची अपेक्षाच नव्हती गुलालाची, तर त्यांनी करून दाखवला. करून दाखवलं. चला तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि लवकरच चांगला तुमच्या पालेगावचं नाव असं टिकून राहावं माझ्याकडून कायम शुभेच्छा. धन्यवाद.